आणि मुर्शिदाबाद जिकडे मुस्लिम बहुल भाग आहे मुर्शिदाबादमध्ये तिकडे जवळपास सगळ्या सीटवर तृणमूल काँग्रेस जी आहे त्यांनी आघाडी घेतलेली दिसते। त्यामुळे आता स्पेसिफिक बेल्ट कोण कोण राखतंय बघावं लागेल। मात्र सध्या 103 अतिशय चुरशीची अटीतटीची अशी लढाई। 2 जागी काँग्रेस एका ठिकाणी, इतर 209 कल हाती। त्यामुळे आता जवळपास 83-84 कल हाती यायचे राहिलेत ज्ञानदा। आणि 147च्या आसपासची मॅजिक फिगर जर पकडली तर दोघांनाही आता 40 ते 42 जागा हव्यात आपल्याला सत्ता स्थापन करायला। त्यामुळे आता बघावं लागेल पुढच्या तासाभरात नेमकं काय होतं। मात्र सध्या 103 असं पश्चिम बंगाल मधलं चित्र। आसाममध्ये जवळपास चित्र स्पष्ट होतं। 61-9 आसाममध्ये मोठी आघाडी भाजपची मित्रपक्षांसोबत 61-9। पुदुचेरीमध्ये देखील भाजप आणि मित्रपक्ष 22, काँग्रेस आणि मित्रपक्ष 6, 30 पैकी 29। तिकडचंही जवळपास चित्र जे आहे ते समोर आलेलं आहे। केरळमध्ये 140 पैकी 140 सगळे कल समोर येत आहेत। काँग्रेस आणि मित्रपक्ष 71, माकपा आणि मित्रपक्ष 64। त्यामुळे सध्या काँग्रेस आणि मित्रपक्ष यांची सत्ता तिकडे येताना दिसते सध्याच्या कलांनुसार। मात्र 2 ठिकाणं जिकडे सगळ्यांचं लक्ष होतं अर्थातच त्याच्यातलं एक ठिकाण अर्थातच पश्चिम बंगाल, तिकडे आता पुन्हा एकदा अटीतटीची लढत आणि एका जागेने भाजप पुन्हा एकदा पुढे गेलेली दिसते कलांमध्ये। 105-106 अशी सध्याची स्थिती। त्यामुळे अवघा एक जो आहे तो आताचा फरक आहे। मात्र अजून जवळपास 70 ते 75 जागांचे कल जे आहेत ते हाती यायचे आहेत। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल। मुस्लिम बहुल मुर्शिदाबादमध्ये मात्र सर्व 22 जागी तृणमूल पुढे। रजतकडे जाऊया पुन्हा एकदा। रजत, आपण जर विभागवार बघितलं पश्चिम बंगाल मधलं चित्र तर सध्या जे आपल्याला बघायला मिळतंय तर दार्जिलिंग मध्ये भाजप, तर मुर्शिदाबाद जिकडे मुस्लिम बहुल मतदारसंघ तिकडे मात्र तृणमूलने मोठी आघाडी घेतली। 22 पैकी 22 ठिकाणी तृणमूल आघाडीवर। रजत, मालदा असेल, दिनाजपूर असेल किंवा उत्तर आणि दक्षिण 24 परगणा हे जे जिल्हे आहेत ते मुस्लिम बहुल मतदारांचे जिल्हे आहेत। मुर्शिदाबाद आणि मालदामध्ये तर 50% पेक्षा, मुर्शिदाबादमध्ये 60% पेक्षा जास्त मुस्लिम मतदारसंख्या आहे। त्यामुळे या जिल्ह्यांमधून तृणमूल काँग्रेसला एक मोठी अपेक्षा होती आणि तसंच घडताना दिसत आहे। मुर्शिदाबादमध्ये 22 पैकी 22 जागांवर जर तृणमूल काँग्रेस समोर असेल तर नक्कीच तृणमूल काँग्रेस जी आहे ते मुस्लिम बहुल जे क्षेत्र आहे तिथून त्यांना भरघोस मतदान होताना दिसत आहे। आणि जे इतर पक्ष जे मुस्लिम मतांसाठीचे संभाव्य वाटेकरी होऊ शकत होते, ज्याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलं जात होता, ISF म्हणून जो एक स्थानिक पक्ष आहे त्याचं नाव घेतलं जात होतं, किंवा असदुद्दीन ओवैसी यांचा MIM होता, मात्र त्यांना तेवढा पाठिंबा मुस्लिम बहुल भागांमध्ये मिळताना दिसत नाहीये। आणि कुठेतरी जर मुर्शिदाबादमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर तृणमूल काँग्रेसला पाठिंबा मिळत असेल तर निश्चितच मुस्लिम मतदारांनी सुद्धा ध्रुवीकरण करून एक स्ट्रॅटेजिकली मतदान केल्याचं प्राथमिक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी बरोबर आहे रजत। मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण कुणाच्या बाजूने होतं त्यावरती पश्चिम बंगालची बरीचशी गणितं अवलंबून आहेत। कारण जवळपास पश्चिम बंगालमध्ये 115 ते 117 मतदारसंघ असे आहेत की जिथे 25% वोटर्स हे मुस्लिम बहुल आहेत। मुस्लिमांचं मतदान हे जवळपास 25%च्या आसपास आहे, ज्याच्यामध्ये अर्थातच तू मुर्शिदाबादचा, मालदाचा उल्लेख केला ते मतदारसंघ आहेत। आणि आतापर्यंत म्हणजे ममता बॅनर्जींच्या बाजूनच मुस्लिम मतदार झुकलेले किंवा त्यांच्या बाजूने गेल्याचं आपण पाहिलं। पण यावेळेला त्यांच्याकडे काँग्रेसचा पर्याय होता, ज्या हुमायून कबीर यांच्या पक्षाचा तू उल्लेख केलास त्यांचा पर्याय होता। हुमायून कबीर तेच आहेत की ज्यांनी अयोध्येमधल्या बाबरी मशिदीची प्रतिकृती ही पश्चिम बंगालमध्ये बांधण्यासाठी पुढाकार घेतला, त्यांनी स्वतःचा पक्ष सुद्धा स्थापन केला। MIMचा सुद्धा एक पर्याय होता। त्यामुळे महिला मतदारांसोबत मुस्लिम मतदार हे 2 M फॅक्टर यावेळेला खंबीरपणे, भक्कमपणे गेल्या 2 निवडणुकांप्रमाणे, 3 निवडणुकांप्रमाणे ममता बॅनर्जी यांच्याच पाठीमागे उभे राहणार का, यावरती पश्चिम बंगालची ही खूप सारी गणितं अवलंबून आहेत। सध्याचा विचार करता जे मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत तिथे TMCनं आघाडी घेतल्याचं चित्र आहे। भाजप 110 जागांवरची आघाडी, तर तृणमूल काँग्रेसची आघाडी 105 जागांची आहे। तृणमूल काँग्रेस 105, भाजप 110, काँग्रेस 2 आणि इतर 1 असं पश्चिम बंगालचं सध्याचं चित्र आहे। जशा महाराष्ट्रामध्ये आपल्याला योजना पाहायला मिळाल्या, म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनी महिलांच्या बाजूनं योजनांची घोषणा केली तिथे तिथे महिला मतदार त्या पक्षासोबत गेले। तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक आणि भाजप आघाडी जी आहे, युती जी आहे ती 27 जागांवर आघाडीवर आहे। द्रमुक आणि काँग्रेस 104 जागा, इतर 20 तर TVK जो विजय यांचा पक्ष आहे तो 2च जागांवरती सध्या मॅजिक करताना पाहायला मिळतोय। आसामचं चित्र आपल्याला जवळपास स्पष्ट होताना दिसतंय। भाजप 67 ठिकाणी मित्रपक्षांसोबत आघाडीवर, त्यामुळे भाजप आता सत्तेत येणार हे जवळपास निश्चित आहे।
काँग्रेस आणि मित्रपक्ष 9 जागी, AIUDF 0 आहे अजून, आणि इतरही भोपळाही फोडता आलेला नाही. 126 पैकी 76 कल, ज्याच्यामध्ये 67 कलांमध्ये आसाममध्ये भाजप पुढे आहे. तर केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष 71, माकप आणि मित्रपक्ष 64, एकूण जागा 140, इतर 5. त्यामुळे 71, 64 सध्याच्या घडीला कलांमध्ये मात दिलेली आहे ती काँग्रेस आणि मित्रपक्षाने, आणि सत्ता कदाचित त्यामुळे काँग्रेसची येऊ शकते. पुदुचेरीमध्ये भाजप मित्रपक्षांसोबत 22 जागी आघाडीवर, काँग्रेस मित्रपक्ष 6 जागी आघाडीवर, TVK आणि मित्रपक्ष एकही जागा अजून नाहीये, तर इतरांच्या खात्यात 30 पैकी 29 ठिकाणचे हे कल समोर आले. त्यामुळे सध्या जी स्थिती आपल्याला ज्ञानदा बघायला मिळते, 2 ते 3 राज्यांचं चित्र आता जवळपास क्लिअर होते, ज्याच्यामध्ये पुदुचेरी आहे, ज्याच्यामध्ये आसाम आहे, ज्याच्यामध्ये केरळ पण आहे. आता उरलेत 2 राज्यात, तिकडे तामिळनाडूत देखील जवळपास चित्र स्पष्ट होताना दिसते. 153 कल हाती, 234 पैकी द्रमुक आणि काँग्रेस 104 जागी, म्हणजे तेही मॅजिक फिगर गाठतील अशी सध्याची स्थिती. आता पश्चिम बंगाल मात्र ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, 105, 110, 218 कल हाती, त्याच्यापैकी 105 तृणमूल, 110 भाजप, आणि इतरांच्या वाट्याला फार काही येत नाही, कारण दोघांमध्येच आपण बघतोय की फाईट आहे, आणि त्याच्यामुळे पुढच्या 30 ते 40 कलांमध्ये चित्र कदाचित स्पष्ट होईल, आणि काही जागा असं रजतने सांगितलं की शेवटच्या राऊंड पर्यंत सीसॉ बॅटल आपल्याला बघायला मिळू शकतं. ही परिस्थिती पश्चिम बंगालची, म्हणजे एकीकडे भाजपनं 2 राज्यांवरती विशेष लक्ष केंद्रित केलं होतं, अर्थात पश्चिम बंगाल त्यामध्ये होतं, पण दुसरीकडे केरळ, जे केरळचा उल्लेख तू मगाशी केलास, केरळमधनं सुद्धा भाजपला अपेक्षा होती की सिंगल डिजिटमध्ये का असेना, पण त्यांच्या आमदारांची संख्या यावेळेला स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळेल निवडणूक निकालाच्या वेळेला. पण पश्चिम बंगाल पाठोपाठ केरळचा जर का आपण विचार केला तर केरळमध्ये भाजपच्या फेवरमध्ये गोष्टी जाताना दिसत नाहीये. केरळ काँग्रेससाठी विशेष महत्वाचे आहे, कारण गेल्या अनेक वर्षांपासून डावे असोत काँग्रेस असोत त्यांनी आपला तो बालेकिल्ला किंवा एक प्रकारचा गड, आणि सकाळी माझ्या मते सोमेशनं उल्लेख केला होता या गोष्टीचा की जर का पश्चिम बंगाल आसाम वगळता भाजपला तामिळनाडू असो, केरळ असो, पुदुचेरी असो या राज्यांवरती आपली पकड मजबूत करता आली नाही, या निवडणुकी पूर्वी आपण जाऊयात राहुरीमध्ये अक्षय कर्डिले हे आघाडीवरती आहेत. 4266 मतांनी अक्षय कर्डिले यांची आघाडी पाहायला मिळते, आणि आसाममध्ये भाजपला बहुमत मिळालंय, भाजप 67 तर काँग्रेस 9 जागी आघाडीवर आहे. मी दक्षिणेकडच्या राज्यांबद्दल बोलत होते. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये जी पकड मजबूत करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे तो देखील या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. तर सध्याची स्थिती आपण 5 पैकी 2 राज्यांचं चित्र स्पष्ट होताना दिसतंय. केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीवर, तर आसाममध्ये भाजपला बहुमत मिळते, भाजप 67, काँग्रेस 9 ठिकाणी आघाडीवर. त्यामुळे 2 ठिकाणचं आता चित्र सत्तेमध्ये कोण येणार, सत्ता सिंहासनावर कोण विराजमान होणार, ही स्थिती 2 ठिकाणी तरी स्पष्ट होतीये. केरळमध्ये काँग्रेस आणि मित्रपक्ष 71, तर तिकडे आसाममध्ये मोठ्या मार्जिनने आता भाजप पुन्हा एकदा सत्ता बनवते. 67 ठिकाणी सध्या भाजप आघाडीवर, 9 ठिकाणी काँग्रेस आघाडीवर. त्यामुळे 5 राज्य आहेत ज्याच्याकडे आज सगळ्यांचं लक्ष होतं. 5 पैकी 2 राज्यांचं चित्र स्पष्ट झालंय. रजत वशिष्ठकडे जाऊया. रजत, आसाम मधला चित्र आता जवळपास स्पष्ट आहे, एक मोठी मार्जिन आहे, आणि आता हेमंत बिस्वा शर्मांचं सरकार पुन्हा एकदा येणार, भाजपचं सरकार येणार निश्चित झालंय. रजत, निश्चितच अश्विन, शक्यता अशीच व्यक्त केली जात होती की हेमंता बिस्वा शर्मा जे आहेत ते पुन्हा एकदा आसाममध्ये मुख्यमंत्री होताना आपल्याला पाहायला मिळतील, आणि तसंच चित्र जो आहे तो जे सुरुवातीचे जे कल हाती आलेले त्याप्रमाणे, आणि चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेस जो खरं पाहिलं तर मतदानाच्या वेळेला आणि जो प्रचार जो होता त्यावेळेला काँग्रेसने खूप जोर लावलेला होता, आणि अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती की काँग्रेसला यंदा आसाममध्ये कमबॅक करता येईल. मात्र हेमंता बिस्वा शर्मा यांच्या झंझावातापुढे काँग्रेस कुठंतरी पुन्हा एकदा पराभवाच्या छायेमध्ये जात आहे की का, अशी चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि आसाममध्ये मोठ्या फरकाने भारतीय जनता पक्ष जो आहे तो समोर आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आसाममध्ये आणि केरळमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे. या दोनही ठिकाणी सत्ता कुणाची येते हे जवळपास आता स्पष्ट आहे. आसाममध्ये तू म्हणालास त्याप्रमाणे 68 जागांसह भाजप आघाडीवर असल्यामुळे ही दृश्य आहेत बारामतीची. जय पवार हे बारामतीमध्ये पोहोचलेले आहेत. आपण बारामतीच्या निवडणुकीमध्ये पाहिलं, पोटनिवडणुकीत आपण पाहिलं की जय पवार यांनी प्रचाराची बरीचशी धुरा सांभाळलेली होती, आणि आज जेव्हा मतमोजणी पार पडते, पोस्टल बॅलेट किंवा मतमोजणीच्या वेळेला सुनेत्रा पवार या आघाडीवरती आहेत, पण 2 लाख प्लस मतांनी सुनेत्रा पवारांच्या विजयाचा विश्वास हा राष्ट्रवादीतल्या अनेक नेत्यांनी व्यक्त केलेला. त्याप्रमाणे मताधिक्य किती असेल याची उत्सुकता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप 118 जागांवरती आघाडीवर आहे, तर TMCची आघाडी खाली आलेली आहे, 99 जागा.
100च्या 8 टीएमसी गेली, तर भाजपनं 118ची फिगर सध्या गाठलेली आहे. कलांच्या बाबतीत भाजप 118 तर टीएमसीची पिछाडी 99 जागा. आपण रजतकडे जाऊयात. रजत, कल बदललेले आहेत. भाजप 118, टीएमसी 99. अजून 5 मिनिटं झालेले आहे आणि बहुतांशी ठिकाणी पहिला राऊंड जो आहे तो निश्चितच पूर्ण झालेला आहे. काही ठिकाणी दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुद्धा सुरू झालेली आहे. त्यामुळे आता एक निश्चितता जी आहे ती कलांमध्ये आणि संपूर्ण जे काही ट्रेंड्स आपल्याला पश्चिम बंगालच्या विविध भागातून मिळत आहेत त्याच्यामध्ये येत जाणार आहे. सध्या जी काही माहिती मिळत आहे त्याप्रमाणे 118 जागांवर भाजप समोर आहे, तर तृणमूल काँग्रेस जे आहे तो 103 जागांपर्यंत समोर गेलेला होता. मात्र आता ते 99 जागांपर्यंत त्यांची पिछेहाट झालेली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामधील जो अंतर आहे तो वाढत चाललेला आहे. ज्ञानदा, मागच्या वेळेला भाजपला 38% मतदान झालेला होता आणि त्यांना 77 जागा मिळालेल्या होत्या आणि तृणमूल काँग्रेसला 48% मतदान मिळालं होतं आणि त्यांच्या जागांची संख्या 211च्या पुढे होती. त्यामुळे 10% मतं जास्त घेऊन सुद्धा तृणमूल काँग्रेसने भाजपपेक्षा 125पेक्षा जास्त जागा मिळवलेल्या होत्या. त्यामुळे यंदा जो मतांचा टक्केवारीचा जो अंतर आहे तो अनेक प्रयत्नांनी कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजप आणि तृणमूलमध्ये मागच्या वेळेला एकूण मोजून 58 लाख मतांचा फरक होता. म्हणजे तृणमूल काँग्रेसला 58 लाख मतं जे आहेत ते भाजपपेक्षा जास्त मिळालेल्या होत्या. मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे की गेल्या वेळेला 58 लाख मतांचा फरक होता आणि यंदा SIR मध्ये 91 लाखपेक्षा जास्त मतदान जे आहेत ते डिलीट करण्यात आलेले आहेत. त्यामुळे SIR हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ज्या पद्धतीने सुरुवातीच्या कालांमध्ये भाजप समोर जाताना दिसत आहे तर निश्चितच SIRचा इम्पॅक्ट कुठंतरी काही मतदारसंघांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय.